नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाचं भरीत बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या गावच्या शेंगा आहेत त्या माझ्या आलेल्या मस्त अशा आहेत बघा, मोठ्या। तुम्ही आता म्हणाल ही लई जाड आहे त्या, पण ह्या मासोळ्या तुम्हाला मी एक कट बी करून दाखवते मधोमध। खूप मास आहे यांना, हे बघा हे का बी कमी आहे, मास जास्त आहे यांना। अशा पद्धतीत आता ह्या काय करते माहिती का, शेंगा मी सगळ्या अशा थोड्याशा मोठ्या जेवढ्या आहेत तेवढ्या कट करून घेते। सगळ्या शेंगा बघा मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरची जी हे आहे ना आपली शिरा, हे अशा काढायच्याच नाही, ते आपल्याला पाहिजे त्या। तर बघा अशा पद्धतीत बघा सगळ्या शेंगा मासाच्या आहेत बघा। गॅस बघा चालू केलेला आहे आणि त्याच्यावर एक जाळी ठेवलेली आहे। आपण जाळीवर अशा शेंगा ठेवून घ्यायच्या सगळ्या आणि तेवढ्यासाठी आपल्याला ह्या वरच्या शिरा काढायच्या नाहीत, ह्या अशाच ठेवायच्या बघा। आणि आपल्याला हे काय करायचं, थोड्या थोड्या वेळानं अशा 2-2 मिनिटांना अशा फिरवत राहायच्या। गॅस एकदम फास्ट करून आता ह्या शेंगा सगळ्या काय करते, असं फिरवून फिरवून चांगल्या भाजून घेते। शेंगा बघा मी सगळ्या भाजून घेतलेल्या आहेत, अशा पुढं मागं सारखून अशा भाजून घ्यायच्या चांगल्या। जर तुमच्याकडे जाळी नसेल ना तर गॅसच्या बर्नेलवर पण भाजल्या जातात तशा पद्धतीने। आणि जर ह्या जी मी भरीची दाखवते, जर तुमच्याकडे अशा शेंगा जर गावच्या ठिकाणी असतातच, चांगल्या भेटतात, तर चुलीमध्ये जर केलं ना तर एकदम उत्तम आणि चवीला अजून छान लागलं। तर ह्याच्यातलं कसं काढायचं हे तुम्हाला मी दाखवते। प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे शेंगा थंड होऊन द्या, गरम गरममध्ये करू नका बघा, आत तशाच आहेत का नाही। आणि काय करायचं माहिती आहे का, हे का असं पाठीमागची साईड बस धरायची, पूर्ण गाभा निघतो बघा, हे का अशा पद्धतीमध्ये। आणि एका दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचं, कारण काय माहिती आहे का, ह्याच्यात जर ठेवलं का नाही तर ह्याचं काळं त्याला लागेल, त्यासाठी काढायचं आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवूया। असं बघा प्लेटमध्ये काढून घ्यायचं बघा, किती मस्त असं निघालेलं आहे आणि मस्त आतपर्यंत शिजल्या जातात। आणि ही भरीत का नाही एकदम चवीला वेगळंच लागतं, तुम्ही करून बघा। तर मी बाकीच्या शेंगांचं सगळं काढून घेते। शेंगांचं बघा मी सगळं काढून घेतलेलं आणि एवढं एक प्लेटभर झालेलं आहे, खूप निघतं। म्हणजे आता कमीत कमी तरी त्या शेंगांना अर्धा किलो तरी असतील बघा, कारण गावावरून आलेलं त्याचं काय वजन बिजन नव्हतं केलं, पण इतकं निघाले बघा। आता हे जे एवढ्यासाठी साहित्य मी तुम्हाला दाखवते। गॅसच्या जाळीवर बघा, त्याच जाळीवर मी एक कांदा भाजून घेतलेला आहे, कच्चा जरी टाकला तरी चालेल। त्याची मी वरची साल काढून घेते आणि थोडं कापून घेते। कांदा बघा मी असा करून घेतलेला आहे, पूर्ण आतपर्यंत बघा मस्त असा भाजला गेलेला आहे। एक टोमॅटो पण तसंच जाळीवर मी भाजून घेतलेलं आहे, ती पण मी कट करून घेते, म्हणजे आत काय खराब असेल तर कळतं आपल्याला। हे थोडंसं बी आहे, ही पण काढून घ्यायचं। ह्यातलं बी पण मी काढून घेतले बघा, जेवढं निघेल तेवढं। त्यात टाकायचं तर मिरच्या काय घेतलेल्या आहेत बघा, तिखटाप्रमाणे घ्या, कमी तिखटवाल्या आहेत ह्या। आणि ह्यांना पण मी तव्यावर भाजून घेतलेल्या आहेत, जाळीवर भाजलं तरी चालेल। आणि देशी लसूण आहे बघा, एक गड्डी घेतलेला एकदम छोटा छोटा, तो पण भाजून घेतलेला आहे। ह्याला शक्यतो एवढं साहित्यानं भाजूनच घ्यायचं, म्हणजे चवीला छान लागतं। अर्धा चमचा जिरं घेतलेलं, हलकंसं भाजलेलं आहे, जास्त काय भाजलेलं नाही आहे। अर्धा चमचा धणे घेतले होते, ते पण असे बघा दरदरे मी कुटून घेतलेले आहेत, कच्चेच आहेत, हे भाजलेले नाही आहेत। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे आत्ताचं मीठ, आणि हे सगळं आपल्याला पहिलं खरडून घ्यायचं आहे चांगलं। अशा पद्धतीने बघा मी कुटून घेतलेलं आहे। आपल्याला हे जे पाहिजे आहे ना, हे दरदरं पाहिजे, एकदम पेस्ट अशी नाही करायची, खाताना म्हणजे एकदम छान लागलं पाहिजे, असं पद्धतीत करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये ही जे आपण शेंगा जे केलं होतं ना, हे टाकून घेऊया। बघा किती मस्त अशाच निघालेल्या आहेत। ह्याचं थालपीठ टाकलेलं आहे मी, ह्याच्या खूप रेसिपी टाकलेल्या आहेत, सूप बनवलेलं आहे, भात बनवलेला आहे, ह्याचा मसाले भात टाकून घेतले बघा सगळं। आता तुमचा एक प्रश्न असेल बघा, की ह्यात जर जास्त बीवाला जर असेल तर थोडंफार जर बी असलं तरी चालते बरं का, पण गाभा जे निघाला आहे ना बघा ह्याच्यामध्ये शेंगाचा बघा, ह्या अशा पद्धतीमध्ये। आणि ह्या किती बी केलं तर ना, ह्या शेवग्याच्या शेंगा खाव्या होत्या, चांगल्या असते ते खाल्लेल्या। आता हे मी सगळं कुटून घेते, मस्त बघा असं मी कुटून घेतलेलं आहे, दरदर कुठले, जास्त बारीक वगैरे नाही आहे। आणि ह्याच्यात कसं माहिती आहे का, एखादं जे बी होतं ना त्याचं बघा असं पातळ मधलं निघालेलं आहे बघा, एकदम थोडंसं होतं, जास्त नव्हतं ते मधल्या बीचं, पण ते पण खाल्लं तर चांगलं असतं। आता ह्याच्यात बघा मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून पाणी निथळून बघा कापून घेतलेले आहे, ते बारीक ते टाकायचे। आता हे पण मी काय करते, थोडंसं असं एकजीव करून घेते, म्हणजे ते कोथिंबीरचे पण त्याच्यामध्ये चव येईल आपली। कोथिंबीर टाकल्यानंतर पण बघा मस्त असं मिक्स केलेलं आहे बघा, किती छान झालं एकदम। अशा पद्धतीत भरीत करायचं कधी पण। आणि ही जी शेवग्याच्या शेंगाचं भरीत ना चवीला इतकं छान लागतं, तिखटाप्रमाणे मिरच्या टाका। आता तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता, मी तर भाताबरोबर खाते, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, नाचणीची भाकरी, तुम्ही कशाबरोबर बी खा, एक नंबर चव येते। आणि चवीपेक्षा हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे, एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।